मुस्कान लाए चेहरे पर दिल खुश हो जाए, एक रंगीला जहां है चल हम वहां जाए। गम को भूल जाए है ऐसा ये ठिकाना, सपनों जैसी दुनिया ये खुशियों का खजाना। विराज जंक्शन मस्ती का स्टेशन, दिल को बहलाता है नया डेस्टिनेशन। फूड कोर्ट, गेम जोन, ट्रैम्पोलिन पार्क, वाटर पार्क, गो कार्टिंग, किड्स प्ले एरिया, अम्यूजमेंट पार्क और अमेजिंग फूड वैरायटी सिर्फ विराज जंक्शन में। विराज जंक्शन नियर कोगनोळी टोल नाका, कोगनोळी। 2 मे 2026 रोजी राधानगरी तालुक्यातील कोनोली उर्फ असंडोलीपैकी फालेवाडा इथं शेतजमिनीच्या वाटणीच्या कारणावरून 2 कुटुंबांमध्ये वाद झाला होता। या वादातून सोनिया सूरज फाले आणि त्यांचे पती सूरज फाले यांच्यावर काठ्या आणि कोयत्यानं हल्ला केला। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सूरज फाले यांचा मृत्यू झाला होता। या प्रकरणी राधानगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या गुन्ह्यातील संशयित आरोपी बाबू फाले हा घटनेनंतर पसार झाला होता। प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी संशयित आरोपीचा तातडीनं शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगानं स्थानिक गुन्हेन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या पथकानं तपास सुरू केला। पोलीस अंमलदार शुभम संगपाळ यांना संशयित कोल्हापुरातील रिंग रोड परिसरात येणार असल्याचं समजलं। पोलिसांनी सापळा रचत 7 मे रोजी संशयित आरोपी बाबू फाले याला ताब्यात घेतलं। त्यानंतर पुढील तपासासाठी त्याला राधानगरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं। पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, शुभम संगपाळ, लखन पाटील, सागर माने, विजय इंगळे, संजय कुंभार, महेश पाटील, महेश खोत, विशाल चौगुले, संदीप बेंद्रे, संजय देसाई, राजू कोरे, अमित मर्दाने यांनी या कारवाईत सहभाग घेतला।